श्री बाळूमामा प्रसन्न भक्तांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती। तर सर्वांना नमस्कार। तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गुरु आपली परीक्षा कशी घेतात हे बाळूमामांनी आपल्याला त्यांच्या भक्तांना सांगितलेले विचार मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार भक्तांनो, बाळूमामा परीक्षा कधी घेतात आपल्या गुरूंची। बाळूमामाच्या विचारानुसार गुरु आपली परीक्षा कशी घेतात, तर गुरु नेहमी सुख देऊनच कृपा करतात असे नाही, कधी कधी संकटे देऊनही ते आपल्याला घडवत असतात। जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा गुरु पाहतात की भक्तांचा विश्वास टिकतो का। जेव्हा प्रार्थनेचे फळ लगेच मिळते असं नाही, तेव्हा गुरु भक्तांच्या संयमाची परीक्षा घेतात। अडचणींच्या काळात मन खचते की स्थिर राहते हे पाहण्यासाठी गुरु वेळ घेतात। लक्षात ठेवा, गुरु भक्ताला कधीही सोडत नाहीत, पण त्यांची निष्ठा किती आहे हे नक्की पाहतात। ज्यावेळी मार्ग बंद झाल्यासारखे वाटतो त्यावेळी गुरु नवीन मार्ग शोधण्याची ताकद देतात। आणि लक्षात ठेवा, अपयश आले म्हणून हार मानू नका, पण गुरु पाहतात की भक्त पुन्हा उभा राहतो का। अहंकार वाढला की कृपा दूर जाते, नम्रता आली की गुरु जवळ येतात। गुरूंची परीक्षा म्हणजे शिक्षा नसते, ती भक्तांच्या प्रगतीची पायरी असते। लक्षात ठेवा, ज्याने संकटातही नामस्मरण सोडले नाही त्याच्यावर गुरूंची विशेष कृपा राहते। लक्षात ठेवा, होते। सोने जसे आगीत तापल्यावर अधिक चमकते, तसेच भक्त संकटातून अधिक मजबूत बनतो। गुरु कधी शब्दांनी शिकवतात तर कधी अनुभवांनी जीवनाचा खरा अर्थ दाखवतात। ज्यांचा विश्वास परिस्थितीवर नसून गुरुवर असतो त्याची परीक्षा लवकर संपते। गुरूंच्या प्रत्येक परीक्षांमागे कल्याण दडलेले असते, हे समजते की दुःख ही प्रसाद वाटू लागते। बाळूमामांचा संदेश पुढेही असे बाळूमामा भक्तांना सांगतात की संकट आले म्हणून घाबरू नका, ते तुमच्या पराभवाचे नाही तर ते तुमच्या सामर्थ्याचे मोजमाप असते। गुरु परीक्षा घेतात कारण त्यांना तुमचे यश पाहायचे असते। बाळूमामाच्या नावानं चांग भलं भक्तांनो। बाळूमामा पुढेही काही सांगतात, गुरु कधीच भक्ताला कारण नसताना दुःख देत नाहीत। प्रत्येक प्रसंगांमागे एक मोठा धडा दडलेला असतो। जेव्हा मनुष्य स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो तेव्हा गुरु त्याला नम्रतेने महत्त्व शिकवतात। सुखात अनेक जण देवाला भक्तांनो विसरतात, म्हणून कधी कधी गुरु संकटातून भक्ताला जवळ घेतात। गुरूंची परीक्षा ही शब्दांची नसते, ती श्रद्धा, संयम आणि कर्माची असते। लक्षात ठेवा, ज्याच्या मनात शंका वाढते त्याचा मार्ग कठीण होतो, ज्याच्या मनात विश्वास वाढतो त्याच्यासाठी अशक्य ही शक्य होते। लक्षात ठेवा, गुरु पाहतात की भक्त फक्त लाभासाठी भक्ती करतो की निस्वार्थी भावनेने सेवा करतो। जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल, जेव्हा गुरु तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतो, रागावर नियंत्रण ठेवणारा भक्त गुरूंच्या कृपेस अधिक पात्र ठरतो। लक्षात ठेवा, गुरूंच्या दरबारात उशिरा होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही। संकटांचा काळ हा शिक्षा नसतो, तो विश्वास अधिक मजबूत करण्याचा काळ असतो। ज्याने दुःखातही नाम घेतले त्याला सुखात कृपेचा वर्षाव मिळतो। लक्षात ठेवा, गुरु तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहतात, पण योग्य वेळ आल्याशिवाय फळ देत नाहीत। कधी कधी भक्तांनो बंद झालेले दार हेही गुरूंचेच उत्तर असते, कारण पुढे त्यांच्याकडे त्याहून चांगला मार्ग तयार असतो। जो गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवतो त्याला परिस्थितीची भीती राहत नाही। गुरूंची भक्तांनो भक्ती खरी ओळख मंदिरात नाही तर संकटात असणारा विश्वास असतो। कधी कधी जो गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवतो त्याला परिस्थितीची भीती राहत नाही। भक्तांनो, भक्तीची खरी ओळख मंदिरात नाही तर संकटात टिकणाऱ्या विश्वासात असते। गुरूंच्या परीक्षेत पास होण्यासाठी मोठे ज्ञान लागत नाही,
फक्त स्वच्छ मन आणि अढळ श्रद्धा लागते. बाळूमामा पुढे सांगतात की गुरूंनी दिलेली परीक्षा कठीण असू शकते, पण ती तुमचा मार्ग बंद करण्यासाठी नसते, ती तुम्हाला तुमच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी असते भक्तांनो. त्याचबरोबर बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, बाळूमामा आपल्याला पुढे सांगतात की गुरु जेव्हा शांत राहतात तेव्हा समजा तुमची श्रद्धा तपासली जात आहे. प्रत्येक वेदनेमागे गुरूंचा आशीर्वाद दडलेला असतो. त्याचबरोबर भक्तांनो, जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हा गुरु नवीन मार्गाची तयारी करत असतात. भक्ती सोपी असते सुखाच्या काळात, भक्ती खरी संकटाच्या काळात ओळखली जाते. गुरूंची परीक्षा संपत्तीची नसते, ती मनातील विश्वासाची असते. जो संकटातही सतत राहतो त्याच्यावर गुरूंची विशेष कृपा असते. कधी कधी वाट पाहणे हीच गुरूंची आज्ञा असते, कारण योग्य वेळेचे महत्त्व ते जाणतात. ज्याने गुरूवर विश्वास ठेवला त्याला भीतीवर विजय मिळवता आला. भक्तांनो, गुरूंच्या दरबारात प्रत्येक अश्रूची किंमत असते. एकही प्रार्थना वाया जात नाही. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण गुरूंची कृपा कधीच कमी होत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा कोणी तुमची किंमत ओळखत नाही तेव्हा गुरु तुम्हाला स्वतःची किंमत शिकवत असतात. गुरूंची परीक्षा म्हणजे अंधार नाही, जो उजेडाकडे नेणारा प्रवास असतो. ज्याने हार मानली नाही त्याला गुरूंनी कधीच हरू दिले नाही. मनातील श्रद्धा जितकी मजबूत तितकी गुरूंची कृपा अधिक अनुभवता येते. गुरु संकट दूर करतीलच असे नाही, पण संकटावर चालण्याची ताकद नक्की देतात. भक्तांचा प्रत्येक संघर्ष गुरु पाहत असतात आणि योग्य वेळी त्याचे फळही देत असतात. लक्षात ठेवा. बाळूमामांचा संदेश, गुरूंची परीक्षा म्हणजे तुमच्या दुःखाची भक्तांनो कथा नाही, तर तुमच्या भविष्याची यशाची तयारी असते. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांगलं भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुमचं सर्वांचं मी आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.